हे प्रोटेस्ट आहे बेसिकली ते होमिओपॅथिक डॉक्टर BHMS आहे त्यांना 1 वर्षाची ट्रेनिंग देऊन त्यांना परत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करतात। असं ड्युअल रजिस्ट्रेशन कुठला पण दुसरा स्टेटमध्ये इंडियामध्ये कुठे पण नाही आहे, हे महाराष्ट्रामध्येच करतात। आमच्या प्रोटेस्ट त्याच्यावर आहे आणि त्यांना अलाव करता मेडिकल काउन्सिलवर रजिस्ट्रेशन करून ॲलोपॅथिक औषध पण प्रॅक्टिस करायला अलाव करतात। तर ते हे काय 1 वर्षाची ट्रेनिंग आणि आमची 4.5 वर्षाची ट्रेनिंग, 1 वर्षाचा इंटर्नशिप आणि बाकी सगळं क्लिनिकल ड्युटीज करून नंतर त्याच्या कंपॅरिझन तुम्ही 1 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही कसं करू शकता। त्याच्यामुळे त्यांची एज्युकेशन वेगळ्या पद्धतीने होतं होमिओपॅथिकच्या आणि ते त्यांना आयुर्वेद महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलवर रजिस्ट्रेशन करतात, ते त्याच्या अगेन्स्ट आमच्या प्रोटेस्ट सरकारची त्याच्यामुळे हायकोर्टामध्ये केस पण टाकलेला आहे, त्याच्या निकाल आतापर्यंत आलेला नाही आहे, तरी पण या लोकांनी GR काढला आहे आणि ते त्यांना अलाव करायला रजिस्ट्रेशन करायला सुरू करतायत। आम्ही सरकारला सांगतो हे थांबवा आता आणि त्यांना रजिस्ट्रेशन असं अलाव करू नकोच आता। यापर्यंत त्यांच्या कंपनीनं आमच्या MBBS आणि 4.5 वर्षाची ट्रेनिंग आणि 1 वर्षाची इंटर्नशिप आणि बाकी क्लिनिकल स्टडीज करून त्यांच्या कंपनीनं 1 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये कसं करता येते आणि त्यांच्या एज्युकेशन पद्धती वेगळी आहे, आमची वेगळी पद्धती आहे, त्यामुळे ते दोघांना कंपेअर करू शकत नाही आहे। त्यांचं रजिस्ट्रेशन थांबवावं आणि त्यांच्या ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे होमिओपॅथिक काउन्सिल, इवन सेंट्रल होमिओपॅथिक काउन्सिल आहे ते भारताची, ते त्यांनी पण याच्यासाठी अगेन्स्ट आहे हे ड्युअल रजिस्ट्रेशनसाठी। त्यांना पण सांगितलं की त्यांना होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये रजिस्टर करा, सेपरेटली परत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे असं आहे। मैं डॉक्टर अलका पटनायक, सेक्रेटरी IMA नवी मुंबई। आज हम लोग यहाँ पे प्रोटेस्ट कर रहे हैं अगेंस्ट होम्योपैथ काउंसिल। वो चाहते हैं कि महाराष्ट्र मेडिकल काउंसिल जो प्योरली एलोपैथिक के बिलोंग करती है, जिसमें आगे पूरा सिस्टम है, स्पेशलिटी, सुपर स्पेशलिटी, और ये सब के बाद होम्योपैथिक लोग सिर्फ 1 साल का एक क्रैश कोर्स करके उनको एलोपैथिक प्रैक्टिस करनी है। ठीक है, वो ऐसे भी एलोपैथिक प्रैक्टिस करते हैं, बट काउंसिल का रजिस्ट्रेशन होने से कल किसी को पता नहीं चलेगा कि वो एलोपैथिक है या होम्योपैथिक है, वो पूरा मास्क हो जाएगा और उससे सबसे बड़ा धोखा हम सबको है। मतलब आम आदमी जब ट्रीटमेंट लेने जाएगा तो एक टाइम के बाद वो ट्रीटमेंट डॉक्टर दे नहीं पाएगा। रजिस्ट्रेशन एक है, और दूसरा है कि इन जनरल कभी भी कहीं पे भी कोई भी डिग्री में 1 डिग्री अगर आपके पास है तो आप दूसरी 2 डिग्री साथ में नहीं ले सकते, एक सरेंडर करना पड़ता है आपको, तभी आप दूसरे की प्रैक्टिस कर सकते हो। तो ये इवन लॉ, या जैसे कल मैं लॉ करती हूँ तो मुझे मेडिकल सरेंडर करना पड़ेगा और लॉ करना पड़ेगा, तो ऐसे कोई भी गवर्नमेंट अलाउ नहीं कर सकते और नहीं करना चाहिए। पर किस वजह से किसकी ये साजिश है और किस तरह से हो रहा है कि ये GR या कोर्ट या सुप्रीम कोर्ट ये सब क्यों हो रहा है, और हम हमारे साथ साथ जैसे कि हमारे स्टूडेंट्स इतना मेरिट में इतने मार्क्स लाते हैं, इतनी मेहनत करते हैं, इतना सुपर, आज हर आदमी जब हॉस्पिटल में जाता है उसकी जो कंडीशन जब होती है, हर एक ने देखा है ये चीज़ें, वो ट्रीटमेंट वो लोग कभी भी नहीं कर पाएंगे। तो ये हर एक का मुद्दा है, सिर्फ डॉक्टर्स का नहीं, सबका ही मुद्दा होगा, क्योंकि एक लेवल तक नॉर्मल क्लिनिक में कोई भी प्रैक्टिस हो पाती है, और जैसे ही आपको कुछ होता है आपको इमरजेंसी में जाना ही पड़ता है, और वहाँ पे कोई कुछ नहीं करता। हम तो बस चाहते हैं कि जो नॉर्मल है कि एक ही काउंसिल में एक ही रजिस्ट्रेशन हो, और हमारा महाराष्ट्र मेडिकल काउंसिल है और उनका होम्योपैथिक काउंसिल है, तो हम तो होम्योपैथ नहीं मांगते हैं, हम आयुर्वेदिक नहीं मांगते, तो वो क्यों मांग सकते? हाँ, सिर्फ इसी स्टेट में हो रहा है। ये क्या ये गलत पॉलिसी है? बिल्कुल गलत है। मैंने जितना भी एक्सप्लेन किया वो टोटली गलत है। अगर हम में से कोई भी क्लिनिक जाए और इमरजेंसी में कुछ हो जाए उसको, तो वो इतनी सारी फैसिलिटी और इतना ट्रीटमेंट नहीं दे। पॉलिटिकल है ऐसा हमें लगता है। इस बात पे हमारी सारी स्टेट लोगों के साथ बात हुई है कि एक्चुअली मेडिकल डॉक्टर टोटल 2 लाख से ऊपर है, और रूरल में किसी भी PSC में आप जाइए मेडिकल MBBS डॉक्टर ही एम्प्लॉयड है, और उसमें भी वैकेंसीज है, और वो उसका तोड़ निकालने के लिए गवर्नमेंट ने हर डिस्ट्रिक्ट प्लेस पे मेडिकल कॉलेज अभी खोल लिया और सबकी सीट्स बढ़ा। ये सारे मेजर्स ऑलरेडी हो चुके हैं। अगर ये पहले सब चीज़ें चल रही है तो फिर ये क्यों? इसके अलावा हम लोगों को MBBS डिग्री के बाद 2 साल का बॉन्ड लेना पड़ता है, जो कि गवर्नमेंट ने अभी रद्द कर दिया। क्यों? क्योंकि बहुत सारे डॉक्टर्स हैं, तो ये पॉइंट खत्म हो जाता है। माझं नाव डॉक्टर जितेंद्र गव्हाणे आहे। आम्ही भारतीय बाल आरोग्य संघटनेला बिलॉंग करतो, जी IMA ची संघटना आहे। लहान मुलांच्या आरोग्यासंबंधित विचार कराल तर जसं सरांनी सांगितलं तसं या 1 वर्षाच्या क्रॅश कोर्सनंतर BHMS डॉक्टर जेव्हा लहान मुलांना ट्रीटमेंट द्यायला जातील तेव्हा डोसेसचे ॲडजस्टमेंट आणि त्याचे साईड इफेक्ट याचा विचार त्यांना जास्त होणार नाही, कारण त्याला सखोल अभ्यास केलेलाच व्यक्ती लागेल। तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की रुग्णाच्या जीवाशी खेळ होणार आहे असं जर परमिशन दिली तर। होमिओपॅथी डॉक्टर आहेत, होमिओपॅथी त्यांनी कोर्स केलेला आहे, त्यांचं वेगळं काउन्सिल आहे, तर त्यांनी होमिओपॅथी प्रॅक्टिस करावी, आयुर्वेदिक डॉक्टरांनी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करावी आणि ॲलोपॅथी डॉक्टरांनी, कारण त्यामध्ये ते तज्ज्ञ आहेत।
त्यामुळे नुसतं आपण कमी आहे डॉक्टरची असं म्हणून जे चित्र क्रिएट करतो, उभं केलं जातं, हे अगदी चुकीचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटनी बऱ्याच स्टेप घेतलेल्या आहेत, जसं PG सीट वाढवलेल्या आहेत, UGचे मेडिकल कॉलेजेस प्रत्येक जिल्ह्याला 2-2 मेडिकल कॉलेजेस आता ग्रँट झालेले आहेत आणि आता संख्या अपुरी MBBS डॉक्टरची अजिबात राहिलेली नाही आहे. त्यामुळेच आम्ही पण सगळे रूरल क्षेत्रामध्ये काम करायला तयार आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तीने जे ज्ञान प्राप्त केलं आहे त्यामध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि हा न्यायप्रविष्ट असताना असं सर्क्युलर काढणं हे गव्हर्नमेंटला बरोबर नव्हतं. न्यायालयाचा काय निवाडा येतो त्यानंतर त्यांनी डिसिजन घेतला असता तर एखाद्या वेळेस आपल्याला समजू शकलो असतो. पण घाई गर्दीमध्ये हा सर्क्युलर काढणं, 1 महिन्यापूर्वीच हा सर्क्युलर रद्द झाला होता, परत विदिन 1 मंथ त्यांनी परत काढला. हे कुठेतरी काहीतरी चुकतं आहे असं आमचं मत आहे आणि आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या रजिस्टरमध्ये नोंदणी ठेवावी असं आमचं मागणी आहे. आता आज आम्ही टोकन स्ट्राईक 1 दिवसाची OPD आम्ही बंद ठेवलेली आहे. आमचं अतिदक्षता विभाग किंवा बाकीच्या इमर्जन्सी सर्व्हिसेस चालूच आहेत. पण जर आम्हाला सरकार कानाडोळा करत असेल आमच्या मागणीकडे तर आम्हाला याचं इंटेन्सिफाय करावे लागेल आणि पुढे त्याचा त्रास आमच्यासोबत सामान्य रुग्णाला सुद्धा होईल.